सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SMS 24. नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नूतन इमारत लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। केंद्र प्रमुख संजय कळमकर, सरपंच संगीता उद्धवराव कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बाबासाहेब काळे यांनी केले। नूतन इमारत लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी केंद्र प्रमुख संजय कळमकर, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच बाबासाहेब काळे, बाजार समिती संचालक उद्धवराव कांबळे, शालेय समिती अध्यक्ष जयसिंग काळे, ग्रामपंचायत सदस्य अनिता काळे, सूर्यकांत काळे, शिवाजी वसंत काळे, बाळासाहेब काळे, बाळासाहेब शिवाजी काळे, व्हाईस चेअरमन भाऊ धोंडीबा काळे, संतोष काळे, मुख्याध्यापक दळवी मॅडम, निमसे मॅडम, अंगणवाडी सेविका अनिता काळे, ग्रामसेवक वीर मॅडम, लक्ष्मण काळे, भाऊसाहेब काळे, किरण काळे, रामेश्वर काळे, काशीनाथ काळे, साईनाथ काळे, पोपट कांबळे, साहेबराव काळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समोर आनंद वाटतो की या ठिकाणी दुसऱ्या वाटण केलेलं आहे आणि तीन महिन्याच्या कालखंडामध्ये शाळा सुरू करतो आणि एक चांगलं उत्तम शाळा या ठिकाणी आपल्याकडे 4 वर्ग असल्या कारणाने 2 वर्ग पुढे या ठिकाणी मंजूर आहे। शासनाच्या नियमानुसार 2 शिक्षक आपण या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने केलेलं आहे आणि आपली संपूर्ण शाळा निर्लेखन त्या ठिकाणी 4 खोल्यांचं केलेलं आहे आणि म्हणून त्याचाही लिलाव किंवा शाळा या ठिकाणी जमीनदोस्त करण्याचं काम किंवा शाळेचंही मटेरियल जुन्या शाळा बाजूला काढण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। म्हणून निश्चितच आज हा एक आनंदाचा क्षण आहे, कारण आनंदाचा काळ आहे आणि दुःखाचा म्हणजे शाळेमध्ये या ठिकाणी आपल्या पिढ्या 3 पिढ्या त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यातील काही माणसं मोठी झाली। शाळेच्या नूतन खोलीच्या उद्घाटनाप्रसंगी आणि जी खोली आता येऊ घातली आहे तिच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित आपल्या सरपंचताई, सन्माननीय कांबळेताई, आपले उपसरपंच काळे पाटील, आपले पोलीस पाटील, इतर सर्व या शाळेतले आमचे शिक्षिका भगिनी, इतर सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींना, खरं म्हणजे वर्षापूर्वी या केंद्राचा चार्ज मला मिळाला आणि सगळे गावं मला माहीत आहेत। या गावात मी लहानपणापासून आलेलो आहे। कशी सुधारणा शाळेची होईल याचा प्रयत्न आम्ही केला।
मी अनेकदा शाळेत आलेलो आहे, या मुलांशी बोललेलो आहे. यांना आपल्या नावापुढं वडिलांच्या आधी आईचं नाव लावावं सांगितलं होतं ना तुम्हाला. मी आल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही लावतो, म्हणजे होऊन सांगितलं त्यांनी. याच्या नवीन गोष्टी आता येऊ घातल्या, त्या सगळ्या गोष्टीतून आपली मुलं मागं राहू नये असं निश्चितपणे जिल्हा परिषद शाळेचा प्रयत्न असतो. सगळ्या पक्षाचे सगळ्या विचाराचे लोक इथं एकत्र येऊन काम करतात म्हणून ही खोली उभी राहिली. आणि आता नवीन खोली येते. या शाळेशी, या वर्गाशी तुम्ही अनेक जण मोठे झाले त्या शाळेत शिकून, पण आता ती निर्लेखनाला आलेली आहे. पावसाळा आला, आमच्या मुलांना भीती आहे. आता ते सगळे वर्ग पडतील. काही दिवसांनी या 2 खोल्या असतील. अतिशय सुबक पद्धतीनं आपण झाडी लावू. आणि ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उद्घाटनासाठी आलेले सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी व माझ्या माता भगिनी या सर्वांना दशमी ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. शाळेमध्ये ज्या नवीन खोल्या होत्या त्या माध्यमातून मुलांना बसण्याची उत्तम व्यवस्था होत आहे. आपल्या गावामध्ये कळमकर साहेब आले, खरोखर खूप छान असं मुलांसाठी त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद देते. या ठिकाणी दशमी जिल्हा परिषद शाळेमध्ये नवीन वर्गखोलीचं लोकार्पण आणि पुन्हा दुसरी नवीन खोलीचं उद्घाटन या दोन्ही कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. तुमच्या गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, सर्वांच्या मदतीने आम्ही नवीन शाळेचं या ठिकाणी हे करत आहोत. ते आमची शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गुणवत्ता वाढीसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणार आहोत. मी शालेय शिक्षण अध्यक्ष या नात्यानं आलेल्या सर्व मान्यवरांचं, ग्रामस्थांचं, स्कूल कमिटीच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. आपण अतिशय आनंदाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.